नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये ना बऱ्याच लोकांच्या मनात अजूनही खूप सारे गैरसमज आहेत आणि त्यांना असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले ना तर ते डुबणार, ते आपल्याला मिळणार नाही. किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आणि उद्या स्टॉक मार्केट पडलं तर आपले पैसे जाणार. किंवा ज्या ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तो जर ॲडवायझर कुठे निघून गेला तर आपले पैसे आपल्याला मिळणार नाहीत. किंवा कोणत्याही प्रकारचं आपल्याला डॉक्युमेंट देत नाहीत, त्यामुळे आपल्याला पैसे मिळणारच नाहीत. अशा अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला त्याबद्दल सांगतो आणि गैरसमज अजून पसरवत जातो. त्यामुळे हे गैरसमज आहेत ना अजून वाढत जातात. म्हणून एखाद्या माणसाला जेन्युइनली असं वाटतं की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मला SIP सुरू करायची आहे, पण अशा गोष्टी जर ऐकल्यानंतर आहे ना तो विचार करतो आणि तो ठरवतो की नाही मी पण नाही करत. पण ज्या लोकांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केली आहे, ऑलरेडी SIP सुरू केलेली आहे ना, त्या लोकांना माहिती आहे की म्युच्युअल फंड कसं काम करतं, कशाप्रकारे रिटर्न्स मिळतात आणि कशाप्रकारे पैसे आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये येतात वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते लोक बिनधास्तपणे पैसे इन्व्हेस्ट करत राहतात. पण ज्यांना काहीच माहिती नाही ना ते अशा प्रकारचे गैरसमज पसरवत जातात किंवा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलीच नसते, त्यामुळे असे गैरसमज वाढवले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे गैरसमज लोकांचे आहेत किंवा जे लोक हा व्हिडिओ बघत आहेत की ज्यांच्या मनामध्ये अजूनही खूप सारे गैरसमज आहेत त्यांच्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर सर्वात अगोदरचा जो गैरसमज आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये पैसे बुडतात. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि त्याचमुळे ना खूप सारी लोक इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. कारण की त्यांना वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. तर योग्य आहे, त्यांचं म्हणणं योग्य आहे की म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर तुम्ही जर इक्विटी फंड घेतला असेल तर तुमचे स्टॉक मार्केटमध्येच पैसे इन्व्हेस्ट केले जाणार, पण तुमचे एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जात नाही. म्हणजे जसं आता राजेश एक्सपोर्टबद्दल झालेलं आहे, जी न्यूज आता मार्केटमध्ये चालू आहे, त्यामध्ये जर समजा मी जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारा माणूस असेल आणि मी एका शेअरमध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर माझी पूर्ण रक्कम एका शेअरमध्ये असणार आहे. त्यामुळे जर त्या शेअरची प्राईस कमी झाली किंवा वाढली तर मला खूप मोठा फायदा किंवा तोटा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं होत नाही. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करताय, 1000 रुपयाची SIP करताय, 2000ची करताय किंवा 10,000ची करताय, तर ते पैसे एकाच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले जात नाहीत, तर ते 70 ते 80 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तुमचे 100 रुपये जातील, एखाद्या कंपनीमध्ये 50 रुपये जातील, एखाद्या कंपनीमध्ये 500 रुपये जातील, एखाद्या कंपनीमध्ये 1000 रुपये जातील. मी 10,000चं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतोय. तर अशा प्रकारे तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे 10,000 रुपये फक्त एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले जात नाही दर महिन्यात. आणि ह्या कंपन्या ज्या आहेत ना दर काही दिवसानंतर चेंज केल्या जातात. फंड मॅनेजर जो असतो तो रोटेट करत राहतो कंपन्या. त्यामुळे एखाद्या कंपनीबरोबर जरी काही प्रॉब्लेम झाला तरी सगळ्या कंपनीजबरोबर तसं होत नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठा लॉस होत नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांचा की म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जातात आणि एकाच कंपनीमध्ये जातात. तसं होत नाही, तर 70-80 कंपन्यांमध्ये जातात. आता त्यानंतरचा दुसरा गैरसमज म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागते. तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागत नाही. फक्त तुम्ही 500 रुपयाच्या SIPने सुद्धा सुरू करू शकता. जर तुमच्याकडे खूप जास्त पैसे आहेत तर तुम्ही 5,000ची, 10,000ची, 50,000ची, 1,00,000ची सुद्धा SIP करू शकता. आणि जर तुम्हाला लमसम पैसे गुंतवायचे तर तुम्ही 1,000 रुपये सुद्धा लमसम गुंतवू शकता, 500 सुद्धा लमसम गुंतवू शकता. काही फंड्समध्ये 1,000 रुपयाचं लिमिट आहे, काहींमध्ये 500चं लिमिट आहे, काहींमध्ये तर तुम्ही 100 रुपयाची SIP सुद्धा करू शकता. तर यामध्ये लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्हाला जशी सुरुवात करायची आहे तशी सुरुवात करू शकता. तिसरं गैरसमज आहे की म्युच्युअल फंड दर महिन्याच्या 1 तारखेला सुरू करू शकतो किंवा 5 तारखेला करूयात, असं नाही. हा गैरसमज आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कधीही पैसे इन्व्हेस्ट करू शकता. त्यासाठी कुठलं स्पेसिफिक डेट नाही. रात्री 10 वाजता तुम्ही जर तुम्हाला वाटतं की मला SIP सुरू करायचे तर रात्री 10 वाजता तुम्ही SIP सुरू करू शकता. दर महिन्याच्या जी तारीख तुम्ही निवडाल त्या तारखेला तुमचे पैसे कट होत राहतील. त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये एकदा जर SIP आपण सुरू केली तर ती कमी जास्त करू शकत नाही, हा एक गैरसमज आहे. तर तोही मी दूर करतो की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही 10,000 रुपयाची SIP आत्ता सुरू करताय, तुमची अर्निंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे, तर ती 10,000 रुपयाची तुम्ही कंटिन्यू केली. पुढच्या वर्षी तुमचं अर्निंग वाढलं, तुम्ही 11,000ची, 12,000ची, डायरेक्ट 15,000ची, 20,000ची सुद्धा करू शकता. किंवा जर पुढच्या वर्षी तुमचं अर्निंग कमी झालं, काही इमर्जन्सी आली, फॅमिली इमर्जन्सी, आणि तुम्हाला तेवढे पैसे जमत नाहीत भरायला, तर तुम्ही ती 8,000, 7,000, 5,000, 4,000 रुपये सुद्धा करू शकता. म्हणजे याच्यामध्ये लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्हाला कधीही करता येतं, कमी जास्त कधीही याला लिमिट नाही आहे.
म्हणजे वर्षातनं तुम्ही 3-4 वेळासुद्धा करू शकता, 2-3 वेळा पण करू शकता, हे तुमच्यावरती आहे तुम्हाला कसं करायचं आहे ते. त्यानंतर अजून एक गैरसमज आहे की नॉमिनी कसं करायचं, नॉमिनीचं काय करायचं. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, नॉमिनी सेट केला, पण आता बदलायचा ऑप्शन आहे का, तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कितीही वेळा नॉमिनी बदलू शकता, कितीही वेळा. त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये ज्या बँके थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे, बऱ्याच लोकांचं सॅलरी अकाउंट असतं आणि सॅलरी अकाउंटमधनं त्यांची SIP त्यांनी सुरू केलेली असते. नंतर ते कंपनी बदलतात आणि दुसऱ्या कंपनीमध्ये गेल्यावरती दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट असतं. त्यामुळे मग SIP सुरू ठेवण्यासाठी जुन्या जे बँक अकाउंट आहे ते कंटिन्यू ठेवावं लागतं. तर हा सुद्धा गैरसमज तुम्ही सोडून द्या. तुम्ही कितीही वेळा बँक चेंज करू शकता. म्हणजे ही बँक तुमची गेली, बंद झाली, तुम्ही त्या दुसऱ्या बँकेमध्ये शिफ्ट झालात, तुम्ही बँक अपडेट करा, मग तुमची या बँकेमधनं पैसे कंटिन्यू जातील. अजून एक गैरसमज, ज्या ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली आहे तो ॲडवायझरच आता इथे राहत नाही, तो कुठेतरी गावी शिफ्ट झाला आहे किंवा कुठेतरी निघून गेला आहे किंवा तो तुम्हाला सपोर्टच देत नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती सांगतच नाही आणि आता मग ॲडवायझर बदली करायचा आहे तर बदली करता येत नाही किंवा चेंज करता येत नाही, म्हणजे चेंज करता येत नाही. तर तोही गैरसमज दूर करा की ॲडवायझर तुम्ही कधीही बदलू शकता, कधीही चेंज करू शकता. हे तुमच्या हातामध्ये की तुम्हाला कुठला ॲडवायझर थ्रू तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करायची आहे. नाही एखादा माणूस सपोर्ट करत आहे तर तुम्ही चेंज करू शकता कधीही. सेबीने सगळे अधिकार दिलेले आहेत तुम्हाला, तुम्ही काहीही करू शकता. म्युच्युअल फंड हे असं एक फ्लेक्झिबल प्रोडक्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही काहीही करू शकता. म्हणजे तुम्ही कधीही पैसे कमी जास्त करू शकता, कधीही नॉमिनी चेंज करू शकता, कधीही अपडेट करू शकता, कधीही SIP सुरू करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं कधीही SIP बंदही करू शकता. म्हणजे मला नाही सुरू ठेवायचे, माझ्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम्स आला आहे आणि मला पुढच्या महिन्यापासून SIP नाही करायचे, तर तुम्ही आज बंद करून टाका. पुढच्या महिन्यापासून तुमची SIPची अमाऊंट कट होणार नाही. समजतं आहे. आणि जर तुम्हाला पॉज करायचं आहे, म्हणजे मला पुढचे 2 महिने माहिती आहे की खूप कठीण काळ आहे माझ्यासाठी, मला पैसे नाही अर्निंग येते किंवा माझा जॉब गेला आहे, मला जॉब लागतोपर्यंत माझी SIP पॉज करायची आहे, तर जास्तीत जास्त 2 महिने तुम्ही SIP तुमची पॉज करू शकता आणि नंतर जर तुम्ही कंटिन्यू नाही केली तर ती बंद होऊन जाते. तर पॉजचा सुद्धा ऑप्शन आहे, एखाद्या महिन्यामध्ये पॉज करायचे तर पॉज करू शकता. त्यानंतर फंड बदलता येतात का, तर हो, कधीही फंड बदलता येतात. तुम्ही ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची सुरू केली आहे त्या फंडने जर चांगले रिटर्न्स नाही दिले तर तुम्ही तुमची SIP 5 वर्षासाठी चालू केलेली तुम्हाला 3 वर्षानंतर बंद करायची तर बंद करू शकता. नवीन फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. म्हणजे फंड हाऊसेससुद्धा तुम्ही बदली करू शकता. म्हणजे माझी फॉर एक्झाम्पल माझी SBIमध्ये SIP चालू आहे आणि मला नाही वाटत आहे की मला SBIमध्ये कंटिन्यू ठेवायची, मी HDFCमध्ये कन्वर्ट झालो किंवा माझी HDFCमध्ये चालू आहे आणि मला तिथे नाही चांगलं वाटत आहे तर मी SBI चेंज करू शकतो. तर फंड हाऊसेससुद्धा कधीही तुम्हाला बदलता येतात. सगळ्यात महत्त्वाचं की पैसे कधी काढू शकता, तर पैसेसुद्धा तुम्ही कधीही काढू शकता. रात्री 10 वाजता तुम्हाला असं वाटलं की मला पैसे विड्रॉ करायचे आहेत तर तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता. सकाळी 7 वाजल्यानंतर 7 वाजता तुम्हाला असं वाटतं आहे की मला विड्रॉ करायचे आहेत, विड्रॉ करू शकता. रात्री 3 वाजता वाटतं आहे की मला पैसे नाही ठेवायचे, विड्रॉ करू शकता. पण पैसे अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी साधारण 72 तास लागतात. म्हणजे जर तुम्ही रिक्वेस्ट केली त्यानंतर तुमचे 72 तास चालू होतात, पण यामध्ये सॅटर्डे संडे किंवा मध्ये सुट्ट्या आल्या तर हा काळ वाढू शकतो. पण तुम्ही कधीही रिक्वेस्ट प्लेस करू शकता, कधीही. म्हणजे असं नाही आहे की बँकेमध्ये FD सारखं नाही आहे की बँक ओपन झाल्यानंतर आपण जाणार, मग FD तोडणार आणि मग घरी येऊन नंतर आपल्याला पैसे मिळणार वगैरे, तसं नाही. तुम्हाला कधीही जर वाटतं आहे आणि तुम्ही गावी आहात, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आहात, कुठेतरी दुसरीकडे राहताय आणि तुम्हाला कधीही पैसे विड्रॉ करायचे तर तुम्हाला कुठल्या ऑफिसमध्ये वगैरे जायचे नाही. तुम्हाला ॲपमधून तुम्ही विड्रॉ केला, पैसे विड्रॉ होणार, तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार. जे रजिस्टर्ड बँक अकाउंट आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होणार. आता यानंतरचा गैरसमज म्हणजे जे फंड्स आहेत की ते फंड्स नंतर निघून गेले, मार्केटमध्ये नाहीच आहेत, तर मग आपल्या पैशांचं काय. तर कोणताही फंड सुरू करण्यासाठी आहे ना खूप साऱ्या प्रोसिजरमधून जावं लागतं आणि त्या प्रोसिजरनंतरच तुम्ही ते फंड्स मार्केटमध्ये येतात. आणि कोणतेही छोटे मोठे फंड्स नाही आहेत ना, SBI, HDFC, ॲक्सिस, कोटक, आदित्य बिर्ला, जसं ॲक्सिस सांगितलं, एडलवाईज आहे, मेरे ॲसेट आहे, UTI आहे, फ्रँकलिन टेम्पलंट आहे. तर हे किती सारे फंड्स आहेत की जे मार्केटमध्ये आता आपली सर्व्हिस देतात आहेत आणि त्यांचा एक मार्केटमध्ये ब्रँड आहे. त्या ब्रँड व्हॅल्यूवरती ते मार्केटमध्ये आले आहेत ना. आणि त्याचबरोबर प्रत्येक फंडला एक एम्फीचं गाईडलाईन असतात, त्या गाईडलाईन्सनुसारच इन्व्हेस्टमेंट घेता येते किंवा इन्व्हेस्टमेंट करता येते. ते काही स्वतःसाठी पैसे वापरू शकत नाहीत. तर खूप साऱ्या गाईडलाईन्स आहेत, त्यानुसारच ते फंड्स काम करतात.
त्यामुळे असं समजू नका की तुमचे पैसे एखादा फंड बंद झाला. मार्केटमध्ये असे कितीतरी फंड आहेत, 30 ते 40 असे फंड्स आहेत की गेल्या 20 वर्षापासून ते चालू आहेत. म्हणजे 20 वर्षापूर्वी तो फंड लॉन्च झाला आहे, अजून 25 वर्ष झाले, 26 वर्ष झाले ते फंड्स आहेत. 30 वर्ष जुने फंडसुद्धा आहेत. म्हणजे लोक सांगतात आहेत ना की म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनत नाहीत, हे काहीतरी फ्रॉड सांगतात, काहीतरी स्कॅम सांगतात किंवा हे कधीच बनलेले नाहीत, किंवा तुम्ही असं कुणाचं तरी उदाहरण दाखवा की ज्यांचे हे पैसे बनलेत. आता ज्याचे पैसे बनलेत तो थोडीच येऊन समोर सांगणार आहे की माझे पैसे बनलेत, कारण की लोकांना आपली प्रायव्हसी आहे ना. लोक ओढून तर जगामध्ये सांगणार नाही की मी एवढे पैसे गुंतवले, त्याचे माझे एवढे करोडो रुपये झाले, हे कधी कोणी सांगत नाही. पण जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात ना ते शांतपणे आपली इन्व्हेस्टमेंट करत राहतात. अजून एक प्रश्न की लोकांना असं वाटतं की बँकेमध्ये कसं पासबुक मिळतं की आपण किती पैसे जमा केले, किती विड्रॉ केले, किती बॅलन्स आहे हे सगळं समजतं, तसं म्युच्युअल फंडमध्ये मिळत नाही. म्युच्युअल फंडमध्ये फिजिकल मिळत नाही, पण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ऑनलाईन तुम्हाला सगळा स्टेटमेंट मिळतं. दर महिन्याला तुम्ही ते स्टेटमेंट डाउनलोड करून तुमची इन्व्हेस्टमेंट बघू शकता, किंवा डेली बेसिसवरती जर तुम्हाला डाउनलोड करायचं तर डेली बेसिसवरती डाउनलोड करू शकता. म्हणजे आपल्यावरती ऑप्शन आहे, तुम्हाला कधी ते स्टेटमेंट पाहायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. या व्यतिरिक्त अजून काही तुमचे गैरसमज असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.